आणि सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया तर मुंबईमधून बातमी। वरळीच्या NSCI डोममध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेल्या तरुणानं मोठ्या प्रमाणावरती मद्यप्राशन केलेलं होतं आणि त्याच्यासोबतच्या एका तरुणीला देखील अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय। गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी डोम इथल्या कार्यक्रमांना परवानगी नाकारलेली होती। मात्र या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी देण्यात आलेली होती अशी माहिती सूत्रांकडून कळतेय आणि त्यामुळे या घटनेची गंभीर दखल ही मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे। ताडदेव पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालेले असून घटनाचा पंचनामा पोलिसांकडून केला जातोय। मात्र या घटनेनंतर कॉन्सर्टला देण्यात आलेल्या परवानगीवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। बघूया। वरळीच्या NSCI डोम येथे काल रात्री झालेल्या एका इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे। आता या मृत्यूचं नेमकं कारण हे अद्याप समोर आलेलं नाहीये। ऋषभ गांगुर्डे असं या तरुणाचं नाव असून तो माहीममध्ये राहणारा होता। आपल्या मित्रांसोबत कालच्या या इव्हेंटमध्ये दाखल झाला होता। याचबरोबर मद्यपान मोठ्या प्रमाणात त्याने केलेलं असल्याची माहिती ही देखील पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांनी देखील मद्यपानाचं सेवन केलं होतं। या इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण हे जमलेले होते। त्यामध्येच कुठेतरी अति सेवनामुळे आणि या ठिकाणी झालेल्या मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे त्याला श्वसनाचा त्रास झाला। त्याच्यानंतर इकडनं त्याला मुंबई पोलिसांनी ॲम्ब्युलन्समधनं जवळील हॉस्पिटलमध्ये नेलेले होते।